मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 23 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राजश्री सिंधूला सांगते सर्वांचा आशीर्वाद घे आणि त्यामुळे सिंधू सर्वात आधी तिचाच आशीर्वाद घेते. त्यानंतर ती रत्नाकरचा आशीर्वाद घ्यायला जाते तर तो फक्त असू दे असं म्हणतो आणि त्यामुळे सिंधू म्हणते की आई बाबा कंजूस आहेत का हो, मला आशीर्वादही नीट देत नाही. त्यामुळे रत्नाकर तिला सुखी राहा असा आशीर्वाद देतो आणि तिचं अभिनंदनही करतो. मात्र रुक्मिणी तेथून लगेच जाण्यासाठी निघते तर सिंधू तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि ते पाहून राणी राघवला म्हणते, तू अत्यंत बालिश मुलीसोबत लग्न केलं आहे. त्यावर राघव म्हणतो, हो, पण तिच्या या बालिशपणामुळे ती ते सर्व करू शकते जे आपल्यापैकी कोणीच करू शकत नाही आणि त्यामुळे राणी गप्प बसते. तर सिंधू रुक्मिणीला म्हणते, मला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. मात्र रुक्मिणी म्हणते की उगाच अंगचटीला येऊ नको, आशीर्वाद मिळणार नाही. तर सिंधू म्हणते, असा कसा नाही मिळणार आशीर्वाद, तुम्हाला आशीर्वाद द्यावाच लागेल. तुम्ही जर आशीर्वाद दिला नाही तर मी तुम्हाला इथून जाऊच देणार नाही. आणि ती स्वतःच काकूचा हात तिच्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद घेते आणि पाया पडते. सर्वजण हसून हा प्रकार पाहत असतात तर काकू घाबरूनच सुखी राहा आणि आम्हालाही सुखी राहू दे असं म्हणते. त्यानंतर सिंधू मधूच्याही पाया पडते आणि तिला म्हणते, तुम्हाला मात्र मी आशीर्वाद द्या असा फोर्स करणार नाही, तुम्हाला द्यावा वाटला तरच द्या. तर मधू म्हणते, मी देवाकडे अशीच प्रार्थना करेल की तुला आशीर्वाद द्यायची माझ्यावर कधीच वेळ येऊ नये. त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की तू काहीतरी विसरत आहे. त्यावर सिंधू काय म्हणून विचारते तर राघव म्हणतो, माझा आशीर्वाद कोण घेणार. आणि हे ऐकून सिंधूला धक्काच बसतो. तर रुक्मिणी म्हणते, अगदी बरोबर, राघवच्या पाया तर पडलंच पाहिजे. रत्नाकरही तिला दुजोरा देतो. तर सिंधू मनाशी म्हणते, यांना काय नमस्कार करायचा, पण नाही, खरं तर यांनी खूप काही केलं आहे माझ्यासाठी. नवरा म्हणून नाही, पण त्यांनी दिलेल्या आधारासाठी तरी त्यांच्या पाया पडायलाच हवं. आणि त्यानंतर ती राघवच्या पाया पडण्यासाठी खाली वागते, पण राघव तिला थांबवत म्हणतो, रिलॅक्स, मी फक्त तुझी मस्करी करत होतो. तर राणी लगेच म्हणते, तुम्हाला ही अशी चेष्टा मस्करी एकट्यात नाही करता येत का, मोठ्यांसमोर हे सगळं करायची काय गरज आहे. त्यावर राघव म्हणतो की मोठ्यांसमोर करायला नको असं काहीच आम्ही केलं नाही. आणि त्यानंतर तो तेथून जायला निघतो. पण सिंधू त्याला थांबवत म्हणते, राघव सर, तुमच्यामुळे आज हे सर्व शक्य होत आहे. तुम्ही माझी मेडिकलला ॲडमिशन करून देत आहात आणि माझ्या आप्पांचं स्वप्न पूर्ण करत आहात. तुमचा आशीर्वाद तर घ्यायलाच हवा ना. आणि मी तुमचा आशीर्वाद बायको या नात्याने नाही मागत, तर ज्या नात्याने तुम्ही मला हे स्वप्न पूर्ण करायला मदत करताय त्या नात्याने आशीर्वाद द्या. आणि त्यानंतर ती राघवच्या पाया पडते. तर राघव तिला म्हणतो, तू जगातील सगळ्यात चांगली डॉक्टर होशील. आणि त्यामुळे सिंधू खूप खुश होते. पण त्यानंतर आप्पांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी येते. राघव तिला म्हणतो की तुझे आप्पा जिथे कुठे असतील तिथून तुला नक्की पाहत असतील आणि आज त्यांना तुझा खूप अभिमान वाटत असेल. आणि त्यानंतर तो तिचे डोळे पुसतो. त्यानंतर एका कामासाठी म्हणून तो बाहेर जातो. तर सिंधू आणि राजश्रीही आप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी जातात. त्यानंतर रत्नाकर रुक्मिणीला म्हणतो, वहिनी बघतेस ना. तर रुक्मिणी म्हणते, हो, सगळंच बघत आहे. तर रत्नाकर म्हणतो, तिला खरंच चांगले मार्क्स मिळाले आहेत, पण त्यामुळे ती लगेच आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लागली आहे. उद्या जर ही शिकून डॉक्टर झाली तर. मात्र रुक्मिणी मध्येच म्हणते की नाही, या मुलीला पुढे शिकू देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. काय वाटेल ते झालं तरी हिला पुढे शिकू द्यायचं नाही. एक नासका आंबा अख्खी पेटी नासवतो आणि हे मला मान्य नाही. त्यावर रत्नाकर विचारतो, मग नक्की करायचं काय. त्यावर रुक्मिणी म्हणते, या फडफडणाऱ्या पक्षाचे पंख कसे छाटता येतील याचाच विचार आता करायला हवा. दुसरीकडे सिंधू रडतच आप्पांच्या फोटोशी बोलत असते की आप्पा, तुमच्या सिंधूने तुमच्या स्वप्नाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. आणि त्यानंतर ती रडतच त्यांचा फोटो छातीशी कवटाळते. तितक्यात आत्या तिथे येते आणि ती तिला शांत करते आणि समजावते की तू रडलीस तर आप्पांनाही त्रास होईल ना. तर सिंधू रडतच म्हणते, आप्पा का गेले ग मला सोडून, मला खूप गरज होती त्यांची. त्यावर आत्या तिला समजावत शांत करते आणि तिला थोडंसं खाऊन घे म्हणून आग्रह करते. पण सिंधू म्हणते की मला नाही भूक, मी काही खाणार नाही, तू जा इथून. आणि त्यामुळे आत्या हे सर्व राजश्रीला सांगण्याचं ठरवते. तर दुसरीकडे रुक्मिणी आणि ऋतुजा सिंधूबद्दलच बोलत असतात.
रुक्मिणी म्हणते की रत्न पारखेंच्या घराची एक शिस्त होती, काही नियम होते आणि त्या नियमांप्रमाणे हे घर सुरळीत चालत होतं. पण ज्या क्षणी या मुलीने त्या घरात पाऊल ठेवलं तेव्हापासून सगळा बेफिकिरीचा कारभार सुरू झाला आहे. तर ऋतुजा म्हणते आता तर कुठे ती एंट्रन्स पास झाली आहे, डॉक्टर झाल्यानंतर तर विचारायलाच नको, स्वयंपाकघरात तर पाऊलही ठेवणार नाही ती. त्यावर रुक्मिणी म्हणते तेव्हाचं काय घेऊन बसली, आजचंच बघ ना, आज राजश्री त्या मुलीच्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहे. आणि तितक्यात रेश्मा त्यांना बाहेर जाताना दिसते. ऋतुजा तिला थांबवत कुठे जात आहे म्हणून विचारते, तर रेश्मा सांगते ते मी बाहेर जाऊन आले की सांगेल. आणि तिचं हे उत्तर ऐकून रुक्मिणी म्हणते की एक नासका आंबा सगळे पेटी नासवतो. त्यानंतर ती रेश्माला विचारते बाहेर जायचं आहे ना तुला. त्यावर रेश्मा हसून हो म्हणते. तर रुक्मिणी म्हणते जा ना मग. आणि त्यामुळे रेश्मा आनंदाने जायला निघते. तर रुक्मिणी म्हणते कायमचीच जा आणि एक लक्षात ठेव, बाहेर पाऊल टाकता क्षणी परतीची सर्व दारं बंद झालेली असतील. आणि हे ऐकून रेश्माला धक्काच बसतो. तर ऋतुजा तिला म्हणते शिस्तीत आत जायचं आणि राणीला स्वयंपाकात मदत करायची. त्यामुळे रेश्मा चिडूनच आतमध्ये निघून जाते. तिला लगेच परत आलेला पाहून ऋषभ विचारतो अगं आत्ताच गेली होती ना तू, इतक्यात परत पण आली का. आणि नंतर तो हसून म्हणतो तुला कोणी जाऊच दिलं नाही ना बाहेर, तरीही मी तुला सांगतच होतो. त्यावर रेश्मा वैतागून म्हणते मग त्या सिंधूला कसं जाऊ देतात, तिला कोणीच काही बोलत नाही, आता तिच्याकडेच क्लासेस लावायला हवे त्या गोष्टींचे. त्यावर ऋषभ म्हणतो लाव हा लाव, क्लास लाव, पण कावळ्याला कितीही मोराचे पंख लावले तरी कावळा तो कावळाच, त्याचा मोर होत नाही. आणि त्यामुळे रेश्मा अजूनच वैतागते. पण त्यानंतर ती मनाशी म्हणते की माझं काम आता मला दुसऱ्या मार्गाने करावं लागेल आणि ते कसं करायचं हे मला चांगलंच माहीत आहे. तर दुसरीकडे राजश्री सिंधूकडे तिला जेवायला चल म्हणून आग्रह करते, मात्र सिंधू तिलाही नकारच देते. त्यानंतर राजश्री राघवबद्दल तिला विचारते, तर सिंधू अजूनच वैतागते. ती म्हणते त्यांच्याबद्दल तर मला काही विचारूच नका, एक नंबरचे खोटारडे आहेत ते. आणि त्यामुळे राजश्रीला हिला नक्की काय झालं आहे तेच समजत नाही. तर दुसरीकडे रेश्मा सिंधू विरोधात राणीचे कान भरवते. तर इकडे सिंधूला बोलवण्यासाठी ऋषभही येतो. मात्र सिंधू राघववर खूपच चिडलेली असते. ती काय बाहेर जेवायला जायला तयार होत नाही. शेवटी तर तिथे रुक्मिणीही येते. मात्र तरीही सिंधू चिडूनच बसलेली असते. ती बाहेर जाण्यासाठी काही तयार होत नाही आणि त्यामुळे रुक्मिणी काकू आणि सिंधू यांच्यातच वाद सुरू होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव सिंधूसाठी कँडी फ्लॉस घेऊन येतो आणि त्यामुळे सिंधूला खूप आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.